नमस्कार मैत्रिणींनो, विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुमच्या समोर बऱ्याच दिवसांनी येत आहे. तुम्हाला वाटलं असेल की यांचे व्हिडिओ का येत नाहीयेत, तर त्याला तसं कारणही होतं. कारण माझं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं, त्यामुळे मला काही व्हिडिओज करता आले नाही आणि आधी करून पण ठेवता आले नाही. कारण त्याचं कारण असं आहे की अचानकच ठरलं आणि लगेचच आम्ही तारीख ठरवली आणि ऑपरेशन करून टाकले. आता मी बरी आहे. तर आता आपण भेटूया. प्रत्येक वेळेला आठवड्यातनं 2 वेळा तरी मी व्हिडिओ टाकणार आहे. चला तर मग आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ही ताटाभोवतीची रांगोळी दाखवणार आहे. चला तर मग पाहूया आपण ही कशी बनवायची ती आणि यासाठी काय-काय साहित्य लागतंय ते. ही अशी रांगोळी आहे. चला आपण पाहूया यासाठी काय-काय साहित्य लागतंय ते. ताटाभोवतीची रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला राणी कलरचे 5 नंबरचे मोती लागणार आहेत. पांढऱ्या रंगाचे 5 नंबरचे मोती लागणार आहेत. दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे, सुई लागणार आहे आणि 40 नंबरचा टंगूस लागणार आहे. सुईमध्ये मी दोरावून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे शेवटी गाठ मारून घेतलेली. चला तर मग पाहूया आपण हे कसे बनवायचे ते. दोऱ्यामध्ये 8 मोती ओवून घेतलेत. नेहमीप्रमाणे शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आणि सर्व मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. त्याचप्रमाणे या शेवटच्या मोत्यातनं पण सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे आपला हा 8चा राऊंड आहे तो व्यवस्थित घट्ट बसतो. मोत्यातनं सुई आलेली आहे. शेवटच्या मोत्यातून आपण सुई काढली आहे. आता आपण दोऱ्यामध्ये 7 मोती घेणार आहे पांढरे. दोऱ्यामध्ये 7 मोती घेतलेत पांढरे. ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईमध्ये परत 7 मोती घेतलेले आहेत. ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडने सुई घालून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. तर आपण परत या मोत्यातनं सुई घालून या चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हा चौथा मोती. इकडनं 3 मोती राहतात, इकडनं 3 मोती राहतात. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला परत 7 मोती घ्यायचे आहेत आणि एक राऊंड पूर्ण करायचं आहे. परत 7 मोती घ्यायचे आहेत, एक राऊंड पूर्ण करायचं आहे. साधारण 6च्या टप्प्यामध्ये चौकोन करून गोल करून घ्या 8चा. आता हे मी 3 केलेत. अजून 3 केले की आपला एक तो पोर्शन तयार होतो. 6च्या टप्प्यामध्ये साईदोणे 12, साईत्रिक 18 असे तुम्हाला तुमच्या ताटाच्या मापाप्रमाणे किती 6चे चौक गोल बसतायत तसे तुम्ही करून घ्या. मी करून घेते, मग शेवटी सांगते तुम्हाला काय करायचं ते. हे पहा, मी 51 राऊंड तयार करून घेतले आहेत. त्याचप्रमाणे तुमचे पण झाले असतील. आता पाहूया आता पुढे काय करायचं ते. चला तर मग पाहूया पुढे काय करायचं ते. दोऱ्यामध्ये 7 पांढरे मणी घेतलेले आहेत. 3 राणी कलरचे मणी घेतलेले आहेत. या राणी कलरच्या आधीच्या म्हणजे पांढऱ्याच्या शेवटच्या मण्यातनं खालच्या बाजूने सुई घालायची आहे आणि दोरा वर ओढून घ्यायचा आहे. जेणेकरून हे असे इथे 3 मण्यांचे फूल तयार होते. आता सुईमध्ये आपण 5 पांढरे मणी घेतलेले आहेत आणि आता आपण काय करणार आहे, या मण्यातनं शेवटच्या मण्यातनं सुई घालायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या मण्यातनं सुई घालायची आहे. हे पुढचे हे 3 मणी आहेत ना, या 3 मण्यातनं सुई घालायची आहे आणि इथून दोरा सुई बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पहा याप्रमाणे. पहा या तिसऱ्या मण्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण सुईवरती 3 पांढरे मणी घेणार आहे.
सुईवर 3 पांढे मणी घेतलेले आहेत आणि हा जो तिसरा मणी आहे त्यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची आणि खालच्या बाजूनी ओढून घ्यायचे. दोऱ्यामध्ये 9 पांढरे मणी घातले आणि 3 राणी कलरचे मणी घातले. या पांढऱ्या मण्यातनं खालच्या बाजूनी सुई घालायची आणि वरच्या बाजूनी ओढून बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 5 पांढरे मणी घेतलेले आहेत. या वरच्या मोत्यातून सुई घालायची, खालच्या बाजूनी वरच्या बाजूनी बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपण एक मगाशी केलं त्याचप्रमाणे करायचंय. तिसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. दोऱ्यामध्ये 3 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि हे जे 1 2 3 4 आणि 5 मोती आहेत त्यातल्या तिसऱ्या मोत्यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची आणि खालच्या बाजूनी बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 2 राणी कलर, 1 पांढरा मोती आणि 2 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. आता हा जो मोती आहे इथे 5 मोती त्यातल्या तिसऱ्या मोत्यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची आणि खाली सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 10 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि 3 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. 3 मोती सोडून द्यायचे. त्याच्यावरचा जो पांढरा मोती आहे त्याच्यामध्ये खालनं सुई वरच्या बाजूनी घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये आपण 6 मोती घेतलेले आहेत. आता आपण 1 2 3 4 5 6 मोती झाल्यानंतर हा जो 7वा मोती आहे इथं वर 2च मोती राहतील. 7व्या मोत्यात खालनं सुई घालायची आणि वरच्या बाजूनी ओढून घ्यायचे. सुईवरती 3 पांढरे आणि 2 राणी कलरचे मोती घातलेले आहेत. आता आपण या राणी कलरच्या मधला जो पांढरा मोती आहे त्यात खालच्या बाजूनी सुई घालायची आणि वरच्या बाजूनी दोरा ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 2 राणी कलरचे मोती आणि 3 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता हा जो वरचा पांढरा मोती आहे त्यात सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा. आता आपण परत या पुढच्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊयात. हे पहा, अशी सुई बाहेर काढून दोरा ओढून घेऊयात. दोऱ्यामध्ये 3 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण हा राणी कलरच्या वरचा मोती आहे पांढरा त्यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची आणि खालच्या बाजूनी सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे. सुईमध्ये 5 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण काय करणार आहे, हा जो पांढरा मोती आहे यातनं सुई घालायची आणि खालच्या बाजूनी सुई ओढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 3 पांढरे आणि 3 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. पण आता हे 3 राणी कलरचे मोती सोडून द्यायचे. खालच्या बाजूनी सुई घालायची या पांढऱ्या मोत्यातनं आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईमध्ये 5 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि हा जे 6 मोती आहेत 5 मोती त्याच्या मधल्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 5 पांढरे मोती घेतलेले आहेत. हा जो पहिला मोती आहे यातनं सुई घालायची दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण परत या पुढच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची.
आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 3 फांदे मणी घेतलेले आहेत आणि या मण्याच्या मधल्या मत्यातनं हे जे 5 मती आहेत त्यातनं वरच्या बाजूने सुई घालायची आहे आणि खालच्या बाजूने दोरा ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 3 पांढरे आणि 3 राणी कलरचे मोती घेतलेत. राणी कलरचा मोती सोडून द्यायचा आहे. त्याच्यावरच्या पांढऱ्या मोत्यातनं खालच्या बाजूने सुई घालायची आहे. वरच्या बाजूने बाहेर काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 5 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आता ह्याच्या वरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची खालच्या बाजूने. वरच्या बाजूने सुई काढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण परत पुढच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, हा आपला एक पहिला सिक्वेन्स तयार झाला. पुढे सुद्धा सेमच करायचं आहे. तरी मी तुम्हाला सुरुवात करून दाखवते कसं करायचं आहे ते. पुढचे सगळे स्टेप सेमच आहेत. मी एक सुरुवात करून दाखवते कसं करायचं ते. दोऱ्यामध्ये 7 पांढरे मोती घेतलेत आणि 3 राणी कलरचे मोती घेतलेत. हे 3 राणी कलरचे मोती सोडून द्यायचे. शेवटच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची खालच्या बाजूने आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 5 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण या पहिल्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपण पुढच्या 3 मोत्यातनं सुई घालून दोरा ओढून घेऊया. हे पहा, हे अशी मी सुरुवात करून दाखवली आहे. ही पहिली सुरुवात आहे. नंतर हे पहा, हा आपला पहिला एक झालेला आहे सिक्वेन्स. आता आपल्याला पुढे तसंच करायचं आहे. ही पहिली ओळ आहे, ही पहिली ओळ आहे, ही दुसरी ओळ आहे, ही तिसरी ओळ आहे, ही चौथी आणि ही 5वी. अशा ओळी संपल्या की परत ज्याप्रमाणे आपण इथे 3 मोत्यातनं पुढे जातो तसंच पुढे जायचं आहे. आता ही पहिली ओळ आहे, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी सेम करायची असेच. त्या संपूर्ण तुम्ही ताटाभोवतीच्या रांगोळीच्या सगळ्या ओळी पूर्ण करून घ्या. मग मी पुढे दाखवते तुम्हाला. मी करून घेते आणि तुम्हीही करून घ्या. मग पुढे सांगते काय करायचं ते. हे पहा मैत्रिणींनो, माझी रांगोळी तयार झालेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 फुलं बसलेली आहेत. तुमची पण झाली असेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली? तुम्हाला जर ही आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाय बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.